नमस्कार. आज आपण ॲन्सर रायटिंगमधील ज्या चुका करायच्या नाहीत त्याबद्दल डिस्कशन करणार आहोत. पहा, लास्ट व्हिडिओमध्ये ॲन्सर रायटिंग कशा पद्धतीने करायला हवे किंवा UPSCची गाईडलाईन्स त्या संदर्भात काय आहे हे थोडक्यात आपण विश्लेषण केलेलं होतं. मग आता त्याचाच मी पुढचा पार्ट घेऊन आलेला आहे व बहुतांश ॲन्सर्स मी चेक केलेले आहेत विद्यार्थ्यांचे. त्यानिमित्ताने आता अगदीच जनरल इन्स्ट्रक्शन त्या विद्यार्थ्यांना पर्टिक्युलरली मी सांगितलं की बा तुझं इथं चुकत आहे, तू अशा पद्धतीने इम्प्रूव्ह करू शकतो. पण पहा, काही विद्यार्थ्यांनी नुकतंच स्टार्ट केलेले आहे, त्यानिमित्ताने पण आपण त्यांना थोडंसं पुढे घेऊन जाणार आहोत. ओके, आता अगदीच तुम्हाला पण जर जोडायचं असेल आपल्यासोबत तर नक्कीच तुम्ही माझ्यासोबत येऊ शकता. पण आता आपल्याला जनरल डिस्कशन करायचं आहे व हे परत मी डॉक्युमेंट घेऊन आलं आहे UPSCचंच. ओके, आपण जी काही चर्चा करणार आहोत ती MPSC आणि UPSCला ऑथेंटिक जे आहे माहिती त्यालाच अनुसरून चर्चा करायची असते. ओके, तर चला, तर हे पहा, UPSCने अशा पद्धतीने क्वेश्चन पेपर वगैरे दिलं असतं. ओके, क्वेश्चन पेपर आता तुम्ही जर पाहिलात ना तर क्वेश्चन पेपर सगळ्यात शेवटी असतं. मेन्स एक्झाममध्ये जर तुम्ही गेलात ना तर अशा पद्धतीने ॲन्सर बुकलेट असतं. ॲन्सर बुकलेटच्या पाठीमागे चिटकून असतं क्वेश्चन पेपर. ओके, ते तुम्हाला काढण्याची सुविधा लगेच देतात किंवा आपण ते घरी पण घेऊन येऊ शकतो क्वेश्चन पेपर. ओके, पण जे ॲन्सर बुकलेट आहे ना ते तिथंच सबमिट करावं लागतं. मग आता हे ॲन्सर बुकलेट आहे पहा, या ॲन्सरवरती अशा पद्धतीने तुम्ही कोणतंच चिन्ह वगैरे करायचं नाही. त्यानंतर हे अशा पद्धतीने चिन्ह म्हणजे जे रिलिजियस साईन आहे ना ते करायचं नाही असं UPSCने सांगितलेलं आहे. बरोबर. त्याच्यानंतर पुढे चला, हे छोटंसं पण करायचं नाही पहा, अगदीच ॲन्सर बुकलेटवरती कुठंच काहीच लिहायचं नाही म्हणजे कव्हर पेजवरती वगैरे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, आता ही बहुतांश विद्यार्थ्याकडून मिस्टेक होत आहे. ओके, आता MPSCने पण ना, MPSCचं पण बुकलेट मी तुम्हाला दाखवलेलं होतं. MPSCने पण अशा पद्धतीने 2 लाईन्स दिलेल्या आहेत. तर UPSC आणि MPSCला अशा पद्धतीने हे लाईन्सच्या बाहेर जाऊ देता कामा नये. ओके, तुम्हाला जे काही शब्द लिहायचे आहे ना ते यामध्येच लिहायचे आहेत. आय होप तुम्हाला पॉईंट समजत असेल. ओके, याच पेजमध्ये तुम्हाला शब्द लिहायचे आहेत. आता 10 मार्काचा जर प्रश्न असेल तर 150 शब्दांमध्ये लिहायचा आहे व 15 मार्काचा जर प्रश्न असेल तर 250 शब्दांमध्ये. फक्त या 2 ओळींच्या आतमध्येच जे काही आहे ते मॅटर तुम्हाला लिहायचं आहे. उर्वरित तुम्ही अशा पद्धतीने कुठेही म्हणजे या लाईन्सच्या बाजूला तुम्हाला जायचं नाहीये. तिथे जर गेला तर तुमचे मार्क निगेटिव्ह होणार आहेत. ही UPSCने ऑलरेडी दिलेलं आहे. लास्ट व्हिडिओ ज्या विद्यार्थ्यांनी माझा पाहिला नाही त्यांनी प्लीज एकदा पाहून घेऊ शकता. डन. त्याच्यानंतर पुढे चला, नेक्स्ट पहा, हे अशा पद्धतीने इथे पण काही चुका वगैरे म्हणजे तेच सांगायचं UPSCला किंवा तुम्ही याच्या बाजूला लिहूच नकात. ओके, त्याच्यानंतर तुम्ही तुमचं नाव गाव वगैरे असं कुठेच लिहायचं नाही आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, जिथे शिक्षकांना किंवा जो एक्झामिनर असतो त्यांना ऑफिशियल यूजसाठी अशा पद्धतीची जागा असते ना तिथं तुम्ही प्लीज हस्ताक्षर वगैरे काहीच करायचं नाही. म्हणजे तुम्हाला फक्त लिहायचं आहे ना तर ह्या 2 लाईनमध्येच लिहायचं. जे काही तुम्हाला दाखवायचं आहे ते ह्यामध्येच दाखवायचं आहे. तुम्ही उर्वरित काहीही कुठेही करायचं नाही. हेच UPSCला बेसिकली सांगायचं आहे. हो, तुम्हाला हा पॉईंट समजलेला आहे. त्याच्यानंतर आता ही इथिक्स पेपरमध्ये खूप लागू पडतं. इथिक्स असू द्या, essay असू द्या, त्यानंतर सोसायटी असू द्या, ह्या पेपर्समध्ये ना आता आपली युनिव्हर्सिटी टीचर्स वगैरे जे आहेत त्यानंतर 11वी 12वीचे शिक्षक आपल्याला काय सांगायचे, 10वी आणि 12वीला शिक्षक आपल्याला काय सांगायचे, तुम्ही जेंडर बदलून तुम्ही उत्तर लिहू शकता. म्हणजे जसं मुलीचं म्हणजे तुम्ही मुलगा जरी असलात तरी मुलीच्या नावाने किंवा अगदी तशा पद्धतीने मी मुलगी आहे असं दाखवून जर लिहिलात तुम्ही तर तुम्हाला 1-2 एक्स्ट्रा मार्क वगैरे मिळतात असं सांगितले जायचे पूर्वी. ओके, पण हे प्लीज UPSCला लागू होत नाही. UPSCमध्ये जर तुम्ही जेंडर तुमचं रिव्हील केलात किंवा UPSCमध्ये तुम्ही कोण आहात हे जर रिव्हील केलात ना तर लगेच तिथं निगेटिव्ह मार्क जातात. ओके, आता इथं पण तेच विद्यार्थ्याची इथे चूक आहे, विनेश कुमार अशा पद्धतीने त्यांनी नाव लिहिलं आहे तर तिथं काय करू शकता, मिस्टर X वगैरे असं तुम्ही करू शकता. ABC पर्सन आहे असं करू शकता. ओके, तर तुमची जी साईन आहे ना ते जेंडर वगैरे तिथं शो करायचं नाही आहे. UPSCमधला हा सर्वात मोठा पॉईंट आहे पहा, की तुम्ही तुमचं जेंडर आणि तुमचं आयडेंटिटी रिव्हील करायचीच नाही आहे. तुम्ही कोणतंही लिहा, निबंध लिहू शकता किंवा अगदी कोणतंही. आता इथिक्समध्ये काय विचारलं जातं बा, पर्सनल एक्सपिरियन्स विचारलं जातं. ओके, सॉरी, पर्सनल एक्सपिरियन्स तिथं UPSCला खूप महत्त्वाचे आहेत इथिक्स पेपरमध्ये. ओके, मग पर्सनल एक्सपिरियन्सच्या वेळेस जर तुम्ही थोडं पण लिहिलात की मी अशा पद्धतीने काम करते, ओके, किंवा माझ्यासोबत असं झालेलं आहे, ओके, सॉरी म्हणजे मुली जशाबद्दल तशा पद्धतीने जर तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न केलात ना तिथंच तुमचं तिथं हे केलं जातं. आयडेंटिटी रिव्हील तिथं करायची नाही आहे. तिथं जेंडर तुमचं कोणतं आहे हे माहिती नाही नसायला पाहिजे त्यांना. ओके, स्टँडर्डाइज्ड भाषेमध्ये हे पेपर लिहिणं गरजेचं आहे. ओके, मग स्टँडर्डाइज्ड भाषा जर तुम्हाला अवगत करायची असेल तर
प्लीज पहा तुम्हाला राईट करावं लागेल, म्हणजे जेवढं जास्त तुम्हाला लिहिता येईल ना तेवढं जास्त लिहावं लागेल. त्यानंतर नेक्स्ट मुद्द्याकडे आपण जाऊयात UPSCने दिलेल्या. तर पहा इथे पण त्यांनी तेच दिलेलं आहे की तुम्ही असं ॲड्रेस पण लिहायचं नाही आहे तुमचं. ओके, काहीच लिहायचं नाही आहे. जिथं आयडेंटिटी रिव्हील होईल असं वाटतं ना तर लिहायचं नाही. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ धिस, ओके, म्हणजे बहुतांश विद्यार्थ्यांचे मी आन्सर चेक केल्यानंतर मला हा पॉईंट लक्षात आला की विद्यार्थ्यांना लिहिण्यामध्ये थोडीशी गडबड होत आहे व हा पॉईंट मला सांगायचाच होता. ओके, मी त्या विद्यार्थ्याला पर्टिक्युलरली सांगितलेलं आहे जे बॅचमध्ये एनरोल आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी. ओके, परत मी पहा त्याकडे येणारच आहे, कारण अगदी तुम्ही जेवढं लेट कराल ना तेवढं तुमचं तिथं हे आहे, नुकसान आहे पहा. कारण तुम्हाला वाटतं का 100 दिवसांमध्ये ही कला अवगत होणार आहे म्हणून. ओके, 100 मान्य करतो मी, होऊ पण शकतं पहा, पण आपण सामान्य नागरिक आहोत. आता आपण म्हणतात ना की ग्रामीण भागातून पहा आपल्याला त्या पद्धतीचं एज्युकेशन वगैरे मिळालं नाही किंवा त्या पद्धतीचे शिक्षक आपल्याला लाभलेले नाही आहेत व UPSC एकदम स्टँडर्ड आहे किंवा MPSC एकदम स्टँडर्ड आहेत किंवा पहा आपलं जे कॉम्पिटिशन आहे ते अगदीच जो चांगल्या शाळेमध्ये शिकलेला विद्यार्थी ना त्याच्यासोबत आहे. मग तुम्हाला आता तरी संधी तिथे घ्यावी लागेल पहा, किंवा आता तरी एक चान्स घ्यावा लागेल. ओके, तुम्हाला संपूर्ण जीवन जर चांगलं करायचं असेल तर आता ही एक शेवटची संधी आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही आजपासूनच ॲन्सर रायटिंगला सुरुवात करू शकता, कारण जेवढं तुम्ही जास्त ॲन्सर लिहिणार आहात तेवढी तुमच्यामध्ये कला तिथं अवगत होईल. आणि आता तुमचे जे पेपर्स आहेत म्हणजे ते नॉर्मल ॲन्सर बनून राहतात, जिथं मार्क तुम्हाला मिळणार नाहीत व जे मेरिट आहे तुम्हाला जी पोस्ट मिळवायची आहे जी तुमची ड्रीम पोस्ट आहे ना ती तुमच्या हातातून जाऊ शकते. मग या नात्याने आता मी तुम्हाला घाबरवत नाही आहे, परंतु रियालिटी हीच आहे पहा. आता विद्यार्थ्यांना केव्हा समजली की आपलं ॲन्सर वगैरे चुकत आहे, ज्यावेळेस त्यांनी लिहायला लागले अगदी त्याच पद्धतीने म्हणतो मी, लिहा तुम्ही, लिहिल्यानंतर मिस्टेक्स होतात व ते मला तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करा, मग मी तुम्हाला सांगेन की इथं चुकत आहे तुझं म्हणून. ओके, तर वापस या. आता पहा विद्यार्थ्यांचा महत्त्वाचा मुद्दा काय आहे किंवा पॉईंट काय आहे, तर विद्यार्थी लिहित ना डायरेक्टली इंग्लिशमधून चालू करत आहेत. आता बहुतांश विद्यार्थी आहेत, आता मी त्यांची प्रायव्हसी म्हणजे अगदी तसं काही नाही आहे म्हणा प्रायव्हसीचं, परंतु मला ते हे करायचं नाही म्हणून मी त्यांचं दाखवत नाही आहे आन्सर. ओके, पण आता लक्षात घ्या तुम्ही UPI. ओके, त्यानंतर मी प्रश्न दिला होता लाडकी बहीणबद्दलचा DBT. ओके, तर आता हे असं लिहिलं तर काय गलत काय असं तुम्हाला वाटेल, तर बिलकुल गलत नाही, परंतु तुम्ही लँग्वेज कोणती निवडलेली आहे, देवनागरी. ओके, लिपी तुमची देवनागरी असणं गरजेचं होतं, पण तुम्ही कोणत्यामध्ये लिहितात, इंग्लिश लिपीमध्ये, आंग्ल भाषेमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करत आहात. व UPSCने इथं काय दिलेलं आहे, तर तुम्हाला दुसऱ्या भाषेमध्ये लिहायचं नाही आहे. कुठे गेलं, ॲन्सरिंग इन मिक्स्ड लँग्वेज मीडियम. ओके, हे करायचं नाही आहे. जर असं केलात तर तुमचे हे पूर्ण मार्क काटले जातील. मग अगदी विद्यार्थ्यांना माझा हाच सल्ला आहे की तुम्ही असं मिक्स्ड लँग्वेज वगैरे वापरू नकात. ओके, तुम्हाला वाटत आहे आता अगदी काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असेल की सर एखादी इंग्लिशमध्ये टर्म वगैरे आहे, तर त्याला आपण पहा लोकसत्ताला आपण स्टँडर्डाइज्ड भाषेमध्ये पाहण्याचा प्रयत्न करूयात. आता पहा हे लोकसत्ता वृत्तपत्र आजचंच आहे, आपण एमिल दुर्खेम वगैरे यांना पाहिलेलंच आहे. आता इथे पहा नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन. आता हे कसं दिलेलं आहे, थोडंसं मला याला झूम करू द्या, हे पाहू शकता तुम्ही. ओके, हे पहा नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन, हे इंग्लिशमधलं आहे, परंतु त्याला त्यांनी काय केलेलं आहे, व्हॉट्सॲप लँग्वेजमध्ये देण्याचा प्रयत्न केला का नाही, देवनागरीमध्ये लिहिलं का नाही, तर अगदी यस, तुम्हाला पण हेच करायचं आहे. आता लाडकी बहीण योजनेला मी काय म्हणत होतो, DBT हा प्रश्न दिलेला होता, बरोबर आहे. मग थेट लाभ हस्तांतरण हा पॉईंट तुम्ही तिथं लिहिला असतात व कंसामध्ये DBT असं लिहिलं तरी चाललं असतं. कारण पहा आता जो तुमचा एक्झामिनर आहे ना तो फक्त मार्क कापण्यासाठीच बसलेला आहे. जर त्याला लक्षात आलं ना, आता अगदी माझ्यासारखं असेल थोडंसं पॉझिटिव्हली वगैरे, तर मी मार्क देऊ शकेल पहा. पण एखादा रागीट व्यक्ती असेल, हे काय लिहिलं आन्सर मला नाही पटलेलं म्हणून त्यानं जर डिलीट केलं हे इंग्लिशमधलं, तर तुमचा लगेच तिथं मार्क कट होतो पहा. ओके, व तिथं संधी नाही आहे आपला, एक मार्कावरून तुमचं मेरिट खूप गरजेचं आहे. मग यासाठी मी विद्यार्थ्यांना तोच सल्ला देत आहे पहा की तुम्ही अशा पद्धतीने मिस्टेक करू नका. आता नक्कीच जिथे जिथं आपलं वाटतं ना की थेरी वगैरे आहे, एखादी महत्त्वाची थेरी आहे, तिथे पण तुम्ही हे वापरू शकता, द मिथ ऑफ सेप्सिस. आता हे काय आहे पहा, निबंधाचं नाव आहे, यामुळे याला त्यांनी वापरलं आहे, परंतु अशा गरजेचं नाही आहे. तुम्ही इंग्लिशमध्ये आता अगदी लोकसत्ता स्टँडर्ड वृत्तपत्र आहे व आता हे इंडियन एक्सप्रेसमध्ये आलेला आर्टिकल आहे, त्याला त्यांनी मराठीमध्ये कॉपी करत असताना अशा केलेला आहे. परंतु ज्यावेळेस लोकसत्ताचे आर्टिकल स्वतःहून मराठीमध्ये लिहिले जातात ना त्यावेळेस अशा मिस्टेक बिलकुल होत नाही. आता तुम्ही हाच पॉईंट पहा, यामध्ये कुठेतरी त्यांनी इंग्लिश शब्द वापरलेला आहे का, तर बिलकुल वापरला नाही लोकसत्ताने. आता हा जो आर्टिकल आहे तो इंग्लिशमधला होता, त्यामुळे त्यांनी इथं इंग्लिश शब्द वापरला. हा, एका जागी दोन जागी
तिथं सूट असू शकते, परंतु वारंवार जर तुम्ही ह्याच मिस्टेक करता डीबीटी असंच तुम्ही वारंवार डीबीटी जर लिहिलात तर तिथं मार्क तुमचे कटण्याचे जास्त चान्सेस आहेत. का असं? तर नाही, तुम्हाला ही संधी नाही आहे. तुम्ही मग इंग्लिशमध्ये जायला हवं होतं, तुम्ही देवनागरीमध्ये का आलात? मग याचसाठी पहा, तुम्हाला जर लिहायचं असेल तर तुम्ही या भाषेचा वापर करू शकता ना, डीबीटी. ओके, व्हॉट्सअप लँग्वेज आता अगदीच इंग्लिशमध्ये आपण बोलतो, सॉरी मराठीमध्ये बोलतो, परंतु आपण कशी लिपी वापरतो पहा, ABCD वाली वापरतो. अगदी तशा पद्धतीने तुम्ही वापरू शकता ना. आता मी तुम्हाला दाखवलं नाही तर हे कुठे गेला तो पॉईंट, हे पहा, नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन, यामध्ये काय चुकलं? तर नाही, त्यांना जे सेन्स आहे ना ते देण्याचा प्रयत्न केला. आता UPI आता आपण विद्यार्थी असे लिहितात UPI, परंतु त्याला UPI असं लिहिलं तर काय प्रॉब्लेम आहे? देवनागरी लिपी आहे व तुमचे मार्क कटणार नाहीत. त्यानंतर नीट, आता हे बरोबर आहे पहा, इथे नीट हा शब्द आला का नाही, तुम्ही काय लिहिणार? असं लिहिणार, नीट एक्झाम. मग हे तर चुकत आहे ना आपलं. ओके, तर प्लीज अशा मिस्टेक्स करू नकात व जे एक्झामिनर आहे त्याला असं पॉईंट देऊ नका की बाबा माझी इथं मिस्टेक आहे, तू चूक करून जा म्हणून. प्लीज असं करू नका. त्यानंतर पहा, द इंडियन एक्सप्रेस. आता अगदीच मी तर तुम्हाला काय म्हटलं की लेखकांनी हे केलेलं आहे, म्हणजे हे निबंधाचं नाव म्हणून लिहिलं, पण इथं वृत्तपत्राचं नाव पहा ना तुम्ही, द इंडियन एक्सप्रेस. मग आपण स्वतःहून पहा तशा पद्धतीने करायचंच नाही, ज्यामुळे आपले मार्क कटतील. त्यामुळे मी आजच स्पष्ट मत आहे की तुम्ही देवनागरीमध्ये भरपूर लिहा. ओके, एखादे शब्द, आता कॉफी, अशा पद्धतीनेच लिहा. तुम्हाला काही तिथं कोणी दडपणशाही वगैरे आणलं नाहीये. आता अगदी पहा, आता व्हायरल या शब्दाचा अर्थ मला पण माहिती नाही मराठीमध्ये, लोकसत्ताला पण माहिती नाही, त्यांनी काय केलं मग डायरेक्टली व्हायरल लिहून टाकलं ना. त्यानंतर स्टँडअप कॉमेडी, तुम्हाला माहिती आहे का अर्थ मराठीमध्ये काय होतं स्टँडअप कॉमेडीचा? बिलकुल गरजेचं नाही ना. तुम्हाला कोण विचारत आहे मराठीतून अर्थ मराठीतून नाही, पण लिपी तुमची मराठी आहे तिथं. हा पॉईंट प्लीज लक्षात घ्या व तुम्ही मराठीमधूनच आन्सर म्हटलं ना तर देवनागरी भाषेचाच वापर जास्तीत जास्त करा. हेच माझं इथं बेसिकली सांगणं आहे. आता इथं भरपूर गोष्टी आहेत पहा जिथं त्यांनी हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे फक्त तुम्ही एक लोकसत्ता पाहू नका, तर डेली लोकसत्तामध्ये तुम्ही पाहू शकता की अशाच पद्धतीच्या बातम्या येतात व त्यांनी फक्त मराठीमधूनच लिहितात. आता हे डॉक्टर्स, आता इथं पहा OTT प्लॅटफॉर्म, OTT, आता अगदीच OTTला मराठीमध्ये काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे का? मला तर माहिती नाही आहे. मग अगदी तसंच इथं प्रत्येक शब्दाला पहा आपल्या मराठीमध्ये तिथे हे नाही आहे, पण त्याला तुम्ही नक्कीच पहा अशा पद्धतीने देवनागरी भाषेमध्ये लिहू शकता व तुम्हाला हेच करायचं आहे. कॉमन मिस्टेक्स अशा करू नकात. त्याच्यानंतर पहा, आता कोटेशन्स. विद्यार्थी म्हणतील की सर मग कोट कसं लिहायचं, जैसी करणी वैसी भरणी. तर नक्कीच तुम्ही, आता आपल्याला ही चांगली गोष्ट आहे की आपण यामध्ये आहोत, देवनागरी लिपीमध्ये हे लिहिता येतं जैसी करणी वैसी भरणी. पण ज्या विद्यार्थ्यांनी इंग्लिश सिलेक्ट केलेलं आहे ना त्यांनी असं लिहायला पाहिजे, जैसी करणी वैसी भरणी. ओके, अशा पद्धतीने त्या विद्यार्थ्यांचं रिप्रेझेंटेशन असायला पाहिजे. लिपी चेंज करू नकात. माझं महत्त्वाचं सांगणं वारंवार तेच आहे की लिपी चेंज करू नकात. तुम्ही लोकसत्ताचा इथं स्टँडर्डाइज म्हणून आधार घेऊ शकता, नॅशनल सेंटर फॉर बायोटेक जे काही आहे ते. त्याच्यानंतर इथं OTT प्लॅटफॉर्म असे शब्द जे आहेत ना ते डायरेक्टली त्यांनी इंग्लिशमध्येच दिलेत ना, तुम्ही पण असाच वापर करा. कारण तुम्ही जर थोडं पण मिस्टेक केला तर तो व्यक्ती काय करेल पहा, डायरेक्टली तुमचा अर्धा मार्क कापेल. अर्धा मार्काचं पुन्हा वरी जाऊन पहा 1 मार्क होतं. मग 1 मार्क जर होत असेल तर ते तुमच्यासाठी घातक आहे खूप, कारण तोपर्यंत दुसरा विद्यार्थी तुमच्याहून पुढे जाणार आहे. ओके, त्यामुळे प्लीज या कॉमन मिस्टेक्सकडे थोडंसं लक्ष द्या. त्याच्यानंतर पुढे येतं ॲन्सरिंग पार्टली इन इंक आणि पार्टली इन पेन्सिल. असं बिलकुल करायचं नाही आहे. ओके, एका पेनचाच वापर करायचा आहे. त्याला अनुसरून पहा, मी सांगेन. आता काही विद्यार्थी अंडरलाईन करतात, त्या अंडरलाईनचं 10 ते 15% एवढंच तुमचं उत्तराचं पार्ट अंडरलाईन असावं. पूर्ण उत्तर 50% उत्तर तुमचं अंडरलाईन नसू नये. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तर तुम्ही याला पण तुम्ही कन्सिडर करा. त्याच्यानंतर ज्या इंकमध्ये तुम्ही अंडरलाईन करतात ना आणि ॲन्सर लिहितात ना त्या दोन्ही इंक समान असू द्यात. ओके, अलग अलग तिथं मल्टिपल इंकचा वापर करू नका व तेवढा वेळ पण नसतो. खरं सांगतो मी तुम्हाला, वाटतं आपण घरी बसून ॲन्सर लिहिण्यामध्ये आणि पेपरमध्ये जाऊन ॲन्सर लिहिण्यामध्ये खूप फरक आहे. 7 ते 11 मिनिटामध्ये तुम्हाला ॲन्सर लिहायचे आहेत. 7 मिनिट 150 शब्दांसाठी, 11 मिनिट तुम्हाला 250 शब्दांसाठी हे ॲन्सर लिहायचे आहेत. ओके, त्यामुळे तुम्हाला खूप प्रॅक्टिस लागणार आहे. पहा, आता तुम्ही म्हणता की आपण ग्रामीण भागातून आहोत, मग ग्रामीण भागातून असल्यास कारणे म्हणून तर तुम्ही आजपासूनच सुरुवात करा. आता काही विद्यार्थी म्हणतील की सर कंटेंट नाही माझ्याकडे, माझा पॉलिटीचा सिलेबस वगैरे समाप्त नाही झाला, त्यामुळे मी हे करत नाही आहे स्टार्ट. प्लीज त्या घोळात वगैरे बसू नका. किंवा इकॉनॉमिक्सचा सिलेबस नाही झाला, माझं इतिहास नाही झालं, म्हणजे त्यांचं लिंक्वेजेस करता येणार गेलं मला. ओके, ते पॉईंट पुन्हा येतात. पहा, तुम्ही पहिल्यांदा लिहायला तरी सुरुवात करा. लिहायला ज्यावेळेस सुरुवात केलात ना ते ॲटोमॅटिक येत जातात. तुम्ही पहिल्यांदा प्रश्न पाहिल्यानंतर घाबरता. आता माझ्यासोबत भरपूर विद्यार्थी आहेत, ते म्हणतात की सर पहिल्यांदा आम्हाला घाबरणंच येतं. ओके, प्रश्न पाहिल्यानंतर घाबरायलाच लागतं. मग असं होऊ नये यासाठीच म्हणतोय तुम्ही प्लीज लिहायला बसा. ओके, त्याच्यानंतर
हे जे 7 ते 11 मिनिटाचं जे टाईम आहे ना, ते आपण लवकरच त्याला म्हणजे आताच लगेच करायचं नाही आहे. तर ते पूर्ण झाल्यानंतर म्हणजे कंटेंट, क्वेश्चनची डिमांड वगैरे ना, ते समजल्यानंतर आपण त्याला टॅकल करायचं. ओके. त्याबद्दल आपण पुढच्या लेक्चर्समध्ये वगैरे बोलूयात. आता सध्याला विद्यार्थ्यांनी सुरुवात केली, त्यानिमित्ताने बोलतोय मी. ओके. त्याच्यानंतर पहा, अपील करायचं नाही आहे एक्झामिनरला. आता ही 10वी-12वीच्या पेपरमध्ये पण तुम्हाला सरांनी सांगितले असतील, त्यामुळे मी ही गोष्टी सांगणारच नाही आहे. ओके. म्हणजे आता त्यानंतर येतो महत्त्वाचा पार्ट. पहा, आता काय विद्यार्थी म्हणतील की सर मला काही प्रश्नाचं अर्थ समजलेला नाही आहे, मग मी काही पण लिहू का तिथे? व काही पण लिहिण्यासाठी पहा त्यांनी अशा लिपीचा वापर करतात की ते कोणालाच समजणार नाही. तर असं करू नका. तिथं डायरेक्टली मार्क तिथे कटतात व त्या प्रश्नाचा किंवा त्या उत्तराचा इम्पॅक्ट जो आहे ना, तो दुसऱ्या उत्तरावरती नक्की पडणार आहे. कारण जो एक्झामिनर आहे त्याला राग आला की झालं, मग ते आपलं तुम्हाला माहिती आहे लगेच म्हणजे तुमचं जे भविष्य आहे ते त्याच्या हातात असतं. त्यामुळे तसं बिलकुल करू नका. जर येत नसेल ना, तर डायरेक्टली अशा पद्धतीने तुम्ही लाईन ड्रॉ करून पुढे जाऊ शकता. ओके. पण प्लीज तसं स्मार्ट बनण्याचा प्रयत्न करू नका. त्यानंतर जो अँसर बुकलेट आहे ना, त्यामध्ये जे क्वेश्चन दिलेलं असतं त्या क्वेश्चनला आपण खाटछाट करायचं नाही आहे. पहा, बिलकुल खाटछाट करायची नाही आहे. ओके. जसं आहे ना क्वेश्चन तसंच लिहा. रफला जिथं वर्क दिलेलं असतं ना कामकाजासाठी, तिथे तुम्ही अशा गोष्टी करू शकता, पण असं काटछाट वगैरे करायचं नाही. आता घरी पण ज्यावेळेस तुम्ही आन्सर लिहिण्यासाठी बसताना त्यावेळेस हीच सवय लावा की क्वेश्चनची डिमांड आपल्याला एकदा समजली ना, बस झालं. मग आपण त्यावरती काम करायला डायरेक्टली सुरुवात करायची. ओके. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर विनाकारण डायग्राम काढू नकात. इरिलिव्हंट इकडं तर लिहिणं चुकीचंच आहे, पण ही पण डायग्राम काहीही गरजेची नव्हती तरी विद्यार्थ्यांनी काढली. मग अगदी तशाच पद्धतीने युपीएससीने पण सांगितलं आहे डायग्रामची आवश्यकता नाही आहे. तुम्हाला 250 ते 150 ते 200 250 शब्दांमध्ये लिहायचं आहे, ते लिहायचंच आहे. ओके. तर हे पण करायचं. नेक्स्ट आहे पहा, चांगली काटछाट कशा पद्धतीने करायची. फक्त एक रेघ ओढा अशा पद्धतीने. म्हणजे तुम्ही जर आता हे पहा, PAVAN किंवा PAWAN असं होतं. माझ्या नावाची स्पेलिंग चुकली, मला लक्षात आलं, बापरे म्हटलं मी, मग आता याला मला चुकवायचं आहे. मग मी काय करेल, असं जर केलं ना, तर हे अतिशय चुकीचं वाटणार आहे किंवा हे योग्य रिप्रेझेंटेशन नाही आहे क्वेश्चन पेपरचं. मग मी जर PAWAN असं केलेलं असेल तर फक्त त्याला मी एक रेष ओढा त्यावरती, आडवी रेष, जे की चुकीचा आहे सिम्बॉल असं लक्षात येतं, व PAVAN असं तुम्ही दुसरीकडे लिहू शकता. झालं, हे बरोबर आहे, पण हे चुकीचं, म्हणून ते बरोबर केलं जातं. पण असं बिलकुल करू नका प्लीज. असं जर केला तर तुमचे मार्क कटणार आहेत. मी तुम्हाला दाखवलेलं होतं पूर्वी, UPSCमध्ये अँसर रायटिंगला पेनाल्टी आहे. आता हेच तुम्ही MPSCसाठी पण यूज करू शकता. हेच इन्स्ट्रक्शन आहेत. आता काही विद्यार्थी म्हणतील की नाही सर, MPSCने तर असं दिलं नाही. मला पण माहिती आहे दिलं नाही आहे, त्यांनी पेनाल्टी लावणार आहेत किंवा नाहीत, पण नुकसान कशाला करायचं. म्हणजे आपल्या दोघांच्या भांडणामध्ये किंवा तुम्ही योग्य आहात की मी योग्य आहे हे समजावून सांगण्यासाठी वगैरे तुम्ही तुमचं 1 वर्ष वाया घालणार आहात का? तर जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ना, ते त्याला तुम्ही समजून घेऊन फक्त डायरेक्टली त्यावरती काम करून 1 वर्षात पोस्ट काढून निघा ना. कशाला तुम्ही म्हणजे वादविवादामध्ये वगैरे पडणार आहात. आपण वादविवाद स्पर्धेमध्ये आलेलं नाही. तर अशा पद्धतीने आहेत ना इन्स्ट्रक्शन, तर आहेतच म्हणून चला ना. कशाला त्यामध्ये पडत आहात की UPIला असंच लिहायचं आपण. UPIला असं लिहा म्हटलं बस झालं ना, आवश्यकता नाही आहे. म्हणजे फक्त पहा, 2 फक्त शब्द वेगळे जाणार आहेत ना, 2च हे एवढंच वेगळं जात आहे ना, बाकी तर तुम्ही UPI 3ला 3च आहे ना. मग एवढ्यासाठी कशाला जास्त आपण डोक्यावरती बोंबार्डिंग वगैरे करायचं किंवा भीती कशाला ठेवायची मनात की बा माझं एक्झामिनर मार्क काटेल किंवा नाही काटेल. ओके. तर यासाठीच पहा, अशा मिस्टेक होऊ नये त्यासाठीच प्लीज जास्त लिहिण्याचा प्रयत्न करा. लिहिल्यानंतर पहा, अगदी तुमच्याजवळ जर इव्हॅल्युएटर असतील तर तुम्ही नक्कीच इव्हॅल्युएटर काढून चेक करून घेऊ शकता. आणि नंतर आपल्या बॅचमध्ये तुम्ही एनरोल करू शकता. आता मी स्वतः प्रमोशन करत आहे. तर पहा, ही अशा पद्धतीने आपली कौशल्य विकास वर्ग ही बॅच आहे, यामध्ये एनरोल करू शकता. आता मी सध्याला विद्यार्थ्यांच्या मनाप्रमाणे किंवा विद्यार्थ्यांच्या सिलेबसनुसार आपण सध्याला चाललेले आहोत. ओके. मग अगदीच तुम्ही पण त्याच पद्धतीने इथं लावण्याचा प्रयत्न करू शकता. आता यामध्ये पण मी मॉडिफिकेशन्स वगैरे सध्याला करणार आहे. ओके. म्हणजे जुलैपासून ते डिसेंबरपर्यंत आपली ही बॅच असणार होती. मग मी यामध्ये काय करणार आहे, थोडीशी मॉडिफिकेशन्स करून ही जी फीस आहे आपण 1 महिन्यासाठी असं ठेवलेलं आहे 499, पण यामध्ये पण मी लवकरच मॉडिफिकेशन्स वगैरे करून यामध्ये बदल घडवून आणणार आहे, कारण विद्यार्थ्यांची तशा पद्धतीने मागणी आहे. मग जर तुम्ही अगदीच लॉंग टर्मसाठी वगैरे जोडण्याचा
प्रयत्न किंवा तुमची जर इच्छा असेल किंवा उत्तरलेखन माझं काहीच नाही आहे, मग नक्कीच पहा, मी तर दररोज एक प्रश्न देतच आहे. परंतु ज्यावेळेस तुम्ही अल्ट्रा प्रो मॅक्सला पुढे गेलात ना, म्हणजे अगदी जुलै, आता पहा आज 20 तारीख आहे, 10 दिवसात तुम्ही विचार करू शकता. त्यानंतर 10 दिवसात मी पण विचार करेन, या फीसचं वगैरे स्ट्रक्चर आपण थोडंसं चेंज करणार आहोत, बॅचचं स्ट्रक्चर. ओके, मग पहा जुलैपासून जर तुम्ही आन्सर रायटिंग स्टार्ट केला तर डिसेंबर येता येता पहा तुम्ही एकदम तुफान होता आन्सर रायटिंगमध्ये. मग तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही आहे. मी म्हणतो ना 100 दिवसात आता पहा करू शकता तुम्ही, पण पहा पुन्हाचे जे 100 दिवस येणार आहेत ना, त्यावेळेस मी तुम्हाला काय व्हॅल्यू ॲडिशन मटेरियल पण देणार आहे. आता प्लीज तुम्ही व्हॅल्यू ॲडिशनच्या वगैरे मागे लागू नका, कारण 6 महिन्यामध्ये कोणती करंट अफेअर्स कुठेला कोणतं काय होऊ शकतं हे सांगता येणार नाही. आता अगदीच तुम्ही पाहू शकता, म्हणजे 2022 मध्ये महाराष्ट्राचं राजकारण जून महिन्यामध्ये एवढं बदललं की पूर्ण मुख्यमंत्री चेंज झाले. ओके, अगदी त्याच धर्तीवर आहे. पहा तुम्ही सध्याला फक्त सिलेबस कंप्लीट करा आणि व्हॅल्यू ॲडिशनच्या आताच मागे लागू नका. ज्यावेळेस प्रिलिम देऊन याल, तुमची प्रिलिम होणार आहे असं लगेच लक्षात आलं ना, लगेच व्हॅल्यू ॲडिशनच्या मागे लागूयात आपण. आता सध्याला तुम्ही जाण्याचा प्रयत्न करू नका. त्यानंतर इंट्रो आणि कन्क्लुजन सर्व मी देणार आहे, फक्त तुम्ही थोडंसं सोबत राहा. प्रॉब्लेम कुठे आहे पहा, सध्याला तुम्हाला लिहिता येत नाही, त्यामुळे मी संपूर्ण आत्ताच बंबार्डिंग वगैरे सांगत नाही की तुम्ही असं करा तसं करा. त्यानंतर डायरेक्टिव्ह वर्डची मी PDF दिले आहे, पण त्याचं लेक्चर का घेत नाही आहे, त्याचं नेमकं तेच कारण आहे. पहा जर मी आज विद्यार्थ्यांना सांगितलं की तुम्ही असं जायला पाहिजे, तर तो विद्यार्थी घाबरेल, मग आन्सर चांगलं लिहू नाही शकणार तो. ओके, त्यामुळे तुम्हाला जसं येतं मोडकं तोडकं लिहिण्याचा तुम्ही प्रयत्न करू शकता व त्यासाठी तुम्ही माझ्यासोबत जोडू शकता 1 जुलैपासून. ओके, प्रवेश फी इथं देण्यात आली आहे, पण यामध्ये मी मॉडिफिकेशन्स वगैरे सध्याला चालू आहेत. पण तुम्हाला आज जर जोडायचं असेल तर तुम्ही नक्कीच, पण पहा हा महत्त्वाचं म्हणजे हे 6 महिन्यासाठी जर म्हटलं तर प्रवेश फी थोडंसं मी मॉडिफाय करणार आहे, पण जर 1 महिन्यासाठी जर म्हटलं तर हीच प्रवेश फी असणार आहे. सॉरी, थोडंसं बोलताना बाय मिस्टेकनली हे झालं. तर 1 महिन्यासाठी जर तुम्ही येत असाल तर फक्त हीच प्रवेश फी असणार आहे, पण जर जास्त असेल तर नक्कीच तुम्हाला त्यामध्ये कन्सेशन देण्यात येणार आहे. त्यानंतर पहा ही जरी 499 अशा पद्धतीने तुम्हाला दिसत असेल तर याचा लाभ मात्र भरपूर आहे. विद्यार्थ्यांना कॉन्फिडन्स इथं नक्कीच दिला जाईल. त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचं, तुम्हाला जी माझी बॅच वगैरे येईल त्यामध्ये तुम्हाला कन्सेशन मी देत असतो. ओके, त्यामुळे नक्कीच कॅशबॅक तर येणार आहे, तुम्ही काळजी नका करू. व इन्व्हेस्टमेंट जी आहे ती नॉलेजवरती केला तर याचं परतफेड चांगल्या पद्धतीने होईल. पहा ओके, त्यामुळे नक्कीच विचार करू शकता. बाकी निर्णय तुमचा आहे, नक्कीच भविष्यासाठी तुम्ही निर्णय योग्यरित्या घेऊ शकता. ओके, याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.